धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर, संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या या प्रांगणामध्ये आपण राजमाता राजयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी म्हणून प्रमुख उपस्थिती असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे आमदार माननीय रणजितदादा मोहिते पाटील, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्रकाश महानवर सर, प्रकुलगुरू माननीय लक्ष्मीकांत दामा सर, प्रभारी कुलसचिव माननीय अतुलजी लकडे साहेब आणि आपल्याला शुभेच्छा देणारे माननीय कुमार आशीर्वाद साहेब, या सगळ्यांचे मी या विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो. आणि ज्यांचे व्याख्यान आपण महत्वपूर्ण इथे व्याख्यान आयोजित केलेलं आहे असे सोलापूर महानगरपालिकेचे ओंबासे साहेब यांचे देखील सगळ्या सोलापूरकरवासियांच्या वतीने, सर तुम्ही इथे नवनियुक्त आहात, तुमच्या सोलापूरकरवासियांनी पहिल्यांदा स्वागत करतो आणि विद्यापीठामध्ये तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं स्वागत करतो. विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, विविध संकुलाचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी बंधू भगिनी आणि विशेष निमंत्रित सदस्य या सगळ्यांचे मी विद्यापीठाच्या या प्रांगणामध्ये मनोपूर्वक स्वागत करतो. मी दादांना सांगू इच्छितो की गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून महाराष्ट्र शासनाने किंवा राष्ट्रीय पातळीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरा करण्यासाठीचे प्रण उचलला, वसा उचलला, तेव्हापासून विद्यापीठाने सुद्धा अनेक उपक्रम साजरे केलेले आहेत. माझ्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचा संचालक म्हणून कार्यभार आहे. त्यामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विविध जे कार्य आहे या संदर्भात वचन स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा आयोजित केली, त्याचप्रमाणे काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली, प्रासंगिक चित्रकला राष्ट्रीय लेवलवर आयोजित केली. त्याच्यामध्ये 275 चित्र आले, त्याच्यातील 50 चित्र हे अतिशय उत्कृष्ट कलाकारांनी काढलेले आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जे पारंपरिक चित्र होते त्या चित्राव्यतिरिक्त चित्रांचा आम्ही काय केलेला आहे की संग्रह इथे केलेला आहे. त्याचप्रमाणे माननीय देवीदास पोटे, संपादक महाराष्ट्र राज्य ग्रंथ निर्मिती मंडळ, ज्यांनी होळकर शाहीचे 10 खंड प्रकाशित केलेले आहेत, त्यांचा संग्रही असलेले 200 पुस्तकाचा सुद्धा त्यांनी आपल्याला संग्रह करून दिलेला आहे, ते सुद्धा आपण खरेदी करत आहोत. हे करत असताना माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक प्रस्ताव उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडे आणि माननीय पालकमंत्री साहेबांकडे सादर केलेला होता की आम्हाला हे उपक्रम करण्यासाठी भरघोस निधी द्यावा. माननीय दादा पाटलांनी सुद्धा आपल्याला अतिशय सकारात्मक त्याला प्रतिसाद दिला आणि त्याचप्रमाणे माननीय जयकुमार गोरे साहेबांनी सुद्धा लगेचच गेल्या महिन्यात इथं बैठकीला आलेले होते आणि त्यांनी लगेचच तात्काळ 50 लाख रुपये इतका निधी आपल्याला मंजूर केलेला आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पीएम उषा उपक्रमांतर्गत आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. जी अहिल्या ग्रामीण भागातले आहे, ते सामान्य कुटुंबातील आहे, ते सामान्य धनगर कुटुंबातील असताना सुद्धा सर्वसामान्याचा वसा घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत लोककल्याणकारी प्रशासन करणं, राजयोगिनीचं प्रशासन करणं, लोककल्याणकारी करत असताना पर्यावरण रक्षण करणं आणि प्रशासने लोकाभिमुख करण्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्या उजाळण्यासाठी म्हणून हे आपण जयंती महोत्सव साजरा करत आहोत. हे करत असताना राष्ट्रीय पातळीवर जे कार्य चाललेलं आहे ते जनमानसांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे धडा घालून दिलेला आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम, उपक्रम आणि योजना ह्या अत्यंत प्रभावीपणे विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील कालखंडामध्ये 31 मे 2025 पासून ते 31 मे 2026 पर्यंत पुन्हा आम्ही वर्षभर अनेक उपक्रम करणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आम्हाला माननीय मंत्री महोदयांचं, माननीय पालकमंत्री महोदयांचं आशीर्वाद, शुभेच्छा ह्या लागणारच आहेत. सर्व अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे देखील आम्हाला सकारात्मकपणे या सगळ्या उपक्रमामध्ये सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचं म्हणावं तेवढं आणि मानावं तेवढं कौतुक आणि आभार मानावं तेवढं कमी आहे. आमच्या विद्यापीठाचे शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की प्रचंड मेहनत करून
या प्रांगणामध्ये मल्हारी मार्तंड, म्हाळसा, बाणू आणि मल्हारा होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे अवतरले आहेत. हे आपले विद्यापीठाचे कर्मचारी आहेत. त्यांनी देखील अतिशय मेहनतीने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. ही जी पिवळी जी हळद इथे दिसते आहे ती स्वेच्छेने स्वीकारलेली आहे. काल जी आम्ही रॅली काढलेली होती त्या रॅलीमध्ये सुद्धा सोलापूरकर वासियांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. हे सगळं जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो वसा आहे तो वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. हे करत असताना उच्च तंत्र शिक्षण विभागाने जे आम्हाला सहकार्य केले आहे त्यामध्ये पीएम उषा विभागाचा कार्यभार सुद्धा माझ्याकडे आहे. आताच माननीय दादा पाटील साहेबांच्या हस्ते आपण 2 इमारतीचं उद्घाटन म्हणजे पायाभरणी समारंभ केला आहे. त्यामध्ये महिलांचं वसतिगृह म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे महिला सबलीकरणाचा वसा उचलला होता तो त्यांनी काय केलं आहे की पहिलं काम दादा पाटील साहेबांच्या हस्ते महिला वसतिगृहाची उभारणी केली. गुणवान शिक्षक निर्माण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी गुणवंताची फौज निर्माण केली अहिल्यादेवी होळकरांनी. म्हणजे फॅकल्टी गेस्ट हाऊसची सुद्धा पायाभरणी माननीय पाटील साहेबांनी केली आणि पुढील कालखंडामध्ये 5 विविध इमारतीचं आपण पायाभरणी करणार आहोत. हे सगळं जे झालेलं आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जे आपल्याला पीएम उषा विभागामार्फत जी ग्रँट दिलेली आहे त्यांच्यामुळेच होत आहे. माननीय पाटील साहेबांना विनंती करतो की तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी इथे आलेला होतात. कौशल्य विकास केंद्राचा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होता. तो विभाग सुद्धा माझ्याकडे आहे. त्यावेळेला आपलं काम पाहून विद्यापीठाचं काम पाहून तुम्ही आमचं कौतुक केलं आणि जाहीर केलं की कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीला तुम्ही 10 कोटी रुपये मंजूर करणार आहात. ते देखील माननीय मंत्री महोदयाने आम्हाला द्यावेत अशी मी तुम्हाला हंबली रिक्वेस्ट करत आहे. त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय अध्यासन केंद्र किंवा आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आपण पंढरपूरमध्ये निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र निर्माण प्रयत्न करत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन असेल किंवा इतर अध्यासनं असतील त्या अध्यासनाच्या इमारतीसाठी आम्हाला गरज आहे. नालंदा, तक्षशिला आणि इतर विद्यापीठे ही राजाश्रयाने मोठी झाली. इमारतीमुळे विद्यापीठे मोठी होणार नाही तर माणसामुळे विद्यापीठे मोठी होणार आहेत असे आमचे गुरुवर सांगत होते. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो लहान तोंडी मोठा घास होईल परंतु आमच्याकडे फॅकल्टी खूपच कमी आहेत. त्या फॅकल्टी सुद्धा तुम्ही आम्हाला द्यावेत अशी विनंती करतो. आणि तुम्ही या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्वांचं कौतुक करावं असं आमच्या अतिशय मनापासून म्हणजे इच्छा नाहीये. परंतु आम्ही चुकत असेल तर आमचे कान धरावेत आणि जे काम करत असेल चांगलं तर थाप द्यावी आणि आम्हाला पुढील दिशा दाखवावी. यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. विद्येच्या मंदिरात आलेल्या कर्तृत्वाच्या, विचारशील नेतृत्वाच्या आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या दीपवंताचे स्वागत आणि आदर सत्कार आपण सर्वजण करणार आहोत. सर्वप्रथम त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त खास तयार करून घेण्यात आलेल्या बॅचेसने या मान्यवरांचा सर्व आपण गौरव करणार आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना. त्यांना विनंती की त्यांनी सन्माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना बॅच लावून त्यांचा गौरव करण्यात यावा. मान्य डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना मी पुरुष विनंती करते की त्यांनी माननीय श्री रणजित सिंह मोहिते पाटील विधान परिषद सदस्य यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते माननीय डॉक्टर केदारनाथ काळोनी. त्यांना विनंती की त्यांनी माननीय डॉक्टर सचिन असे सर आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांचा देखील गौरव करावा. शताब्दी जयंती महोत्सवानिमित्त खास तयार करून घेण्यात आलेल्या बॅचेसच्या माध्यमातून सर्व अतिथी मान्यवरांचा येथे गौरव करण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत आपण मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार रोज देऊन येथे करणार आहोत. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महिलार सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख अतिथींचं या प्रसंगी स्वागत करावे. सन्माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. शिक्षण क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी माननीय पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री जयकुमार गोरेजी यांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्वागत करते. शिक्षण क्षेत्रातील ज्यांची दूरदृष्टी, धोरणात्मक निर्णय आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ हे खऱ्या अर्थाने ज्यांचे वैशिष्ट्य आहे असे सन्माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटीलजी यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर मी आदरणीय कुलगुरू महोदयांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय नामदार श्री जयकुमार गोरेजी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं त्यांनी स्वागत करावं. ग्रामविकासाच्या कार्यात
ते सातत्याने पुढाकार घेतात आणि प्रत्येक निर्णयात सोलापूरच्या प्रगतीस देखील प्राधान्य देतात असे पालकमंत्री सन्मान्य नामदार श्री जयकुमार वेरेजी यांचं देखील विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत. मी आदरणीय कुलगुरू महोदयांना पुनश्च विनंती करते की त्यांनी माननीय श्री रणजितसिंह मोहिते पाटीलजी यांचं देखील या प्रसंगी स्वागत करावं. माननीय श्री रणजितसिंह मोहिते पाटील, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य. विकासाला वेग देणारी ज्यांची कार्यपद्धती आहे असे जनतेशी नेहमी सुसंवादी असणारे माननीय श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांचं देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत. आज आपल्याला ज्यांच्या व्याख्यानाचा लाभ होणार आहे असे माननीय डॉक्टर सचिन ओंबासेजी, आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांचं देखील स्वागत माननीय कुलगुरू महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. महानगराच्या विकासात जेव्हा प्रगतीचे योजनात्मक ध्येय असते त्यावेळेस अशा कर्तबगार अधिकाऱ्याचे मार्गदर्शन फार मोलाचे ठरते. ओंबासे सरांचे नेतृत्व सोलापूर शहरासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. त्यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मी करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मृतिशिल्प इथे तयार करण्यात आलेलं आहे विद्यापीठाच्या वतीने. त्यांचं अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते ते संपन्न होईल. मी विचारमंचावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिचिन्ह शिल्पाचे इथे अनावरण करावे. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत येथे संपन्न होईल. माननीय श्री अमोल बापू कराडे यांना विनंती की त्यांनी मंचावरती येऊन मान्यवरांचं या प्रसंगी स्वागत करावं. शासनाने नियुक्त केलेली समिती शासनाने नियुक्त केलेली समिती त्यांची विनंती आहे की त्यांनी जो सत्कार आपल्या इथे ते ठेवणार आहे तो आपण स्वीकार करावा अशी विनंती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुंदर अशी प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचे स्वागत शासनाने नियुक्त केलेल्या स्मारक समितीच्या वतीने येथे संपन्न होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरूजी यांना विनंती की त्यांनी आता जे अनावरण झालेलं आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिचिन्हाचे जे शिल्प आहे ते सर्वांना भेटवस्तू म्हणून ते त्यांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. सुंदर अशी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा शिल्प स्वरूपात आपल्या समोर आहे. विद्यापीठात वतीने आजच्या प्रमुख अतिथी प्रसंगी उपस्थित मंचावरील विशेष असं शिल्प देऊन त्यांचे स्वागत आपण इथे करत आहोत. यानंतर दैनिक पुण्यनगरी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने एक विशेष अंक येथे काढलेला आहे. त्या अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते ते संपन्न होईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन आणि कार्य यांना वाहिलेला हा विशेष अंक दैनिक पुण्यनगरी यांच्या वतीने आपल्या सर्वांसाठी इथे मान्यवर जे आहे त्याचं प्रकाशन करत आहेत. जोरदार टाळ्या. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. यानंतर उझबेकिस्तान येथील 21व्या एशियन कराटे चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवणारी विद्यापीठाची हरहुन्नरी विद्यार्थिनी कुमारी भुवनेश्वरी सुरेश जाधव हिचा सत्कार महाराष्ट्राचे तंत्र व शिक्षण मंत्री सन्माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील आणि सर्व सन्माननीय मान्यवरांनी करावा अशी मी नम्र विनंती करते. कुमारी भुवनेश्वरी जाधव. उझबेकिस्तान येथील 21व्या एशियन कराटे चॅम्पियनशिपमध्ये या कन्येने चॅम्पियनशिप प्राप्त केलेली आहे. अनेक पुरस्कारांनी, अनेक बक्षिसांनी, अनेक पारितोषिकांनी विभूषित अशी ही आपल्या सोलापूरची कन्या ही भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपलं नाव गाजवते आहे. भारताची पहिली महिला कराटे खेळाडू कुमारी भुवनेश्वरी जाधव. यानंतर महिला कक्षातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्रिशताब्दीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वात पहिल्यांदा फूड फेस्टिवल ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण याचं पारितोषिक वितरण करावं. शिक्षकेतर कर्मचारी गटातून तृतीय पारितोषिक मिळवलं आहे स्नेहा गणेश जानकर यांनी. त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं ही विनंती. यानंतर द्वितीय पारितोषिक मिळवलेलं आहे सीता नवगिरे यांनी. मी बक्षीस प्राप्त सर्वांना विनंती करते की लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यावं. द्वितीय नाव आहे सीता नवगिरे. प्रथम पारितोषिक आहे लक्ष्मी प्रभाकर यादव. लक्ष्मी प्रभाकर आढाव. लोकमाता अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीचे औचित्य साधत विविध महिलांतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येथे आलेलं आहे आणि याचं पारितोषिक वितरण येथे संपन्न होत आहे. तृतीय क्रमांक स्नेहा गणेश जानकर. द्वितीय क्रमांक आहे सीता नवगिरे. प्रथम क्रमांक आहे लक्ष्मी आढाव यांचा. यानंतर विद्यार्थी गटातून तृतीय क्रमांक आहे विद्यार्थ्यांचं घेऊ नका, विद्यार्थ्यांचा विचार लवकर. विद्यार्थी गटातून ऐश्वर्या सुभाष माने. द्वितीय क्रमांक आहे इफत तजीम मोहम्मद दफेदार. फूड फेस्टिवल स्पर्धेअंतर्गत विविध विजेत्यांचा सन्मान येथे मंचावरील मान्यवर करत आहेत. यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी गटातून तृतीय क्रमांक श्रीमती सिंह जानकर, तसेच द्वितीय क्रमांक श्रीमती सीता देवदास नवगिरे व प्रथम क्रमांक श्रीमती लक्ष्मी प्रभाकर आढाव. शिक्षकेतर कर्मचारी यांनी फूड फेस्टिवलमध्ये हे पारितोषिके पटकावली आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर विद्यार्थी गटातून
फूड फेस्टिवल स्पर्धेअंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त केलेले श्रीमती पौर्णिमा किसन शहारवाले, द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले श्रीमती इफत तजीम मोहम्मद अली दफेदार व तृतीय क्रमांक प्राप्त केलेले श्रीमती ऐश्वर्या सुभाष माने या तिन्ही स्पर्धकांचे विजेत्यांचे जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक करूया. आयोजकांना विनंती आहे की जे विजेते आहेत त्यांचं प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह जे आहे ते त्यांच्या हातातच द्यावं. तसेच सर्व स्पर्धकांना विजेत्यांना आपण जे रोख पारितोषिक दिलेलं आहे ते आपण हातात घेऊन यावं. तुम्हाला नाव पाठवत का सगळ्यांची? माहित आहेत मला, चेहरे पाठवत का? मला दिसत नाहीये. बरोबर. मी अनाऊन्स करते कंटिन्यू मध्ये. हो, यानंतर रांगोळी स्पर्धेअंतर्गत विजेत्या स्पर्धकांची नावे मी इथे अनाऊन्स करते. त्यांना विनंती की मंचाकडे येऊन आपण आपला सत्कार जो आहे तो स्वीकारावा. रांगोळी स्पर्धा विद्यार्थी गटातील द्वितीय क्रमांक श्री विजय साहेबांना मंगरुळे याला मी मंचाकडे आमंत्रित करते. द्वितीय क्रमांक श्री विजय साहेबांना मंगरुळे, रोख रुपये 700 स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र. यानंतर प्रथम क्रमांक विद्यार्थी गटातून रांगोळी स्पर्धेमध्ये प्राप्त केलेली विद्यार्थिनी श्रीमती ऋतुजा विश्वास पवार, श्रीमती ऋतुजा विश्वास पवार तिला मंचाकडे आमंत्रित करते. यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी गटातून तृतीय क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे अशा श्रीमती अनिता निवास भोसले यांना मी मंचावरती आमंत्रित करते. आजचे प्रमुख अतिथी यांना विनंती की त्यांनी सर्व विजेत्यांचं कौतुक येथे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करावं. यानंतर द्वितीय क्रमांक श्रीमती सुप्रिया विवेकानंद अनभुले, रांगोळी स्पर्धेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेले श्रीमती आम्रपाली सुनील आठवले या सर्वांचं इथे आम्ही अभिनंदन करतो. तसेच शिक्षक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेले श्रीमती राजश्री विकास सांगोलकर यांचं देखील अभिनंदन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्याचा बक्षीस वितरण समारंभ येथे संपन्न झालेला आहे. सर्वच विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. स्त्री शक्तीचा साक्षात्कार आपल्याला इथून दिसून येत आहे. सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी आघाडीवर येऊन सहभाग नोंदवला आणि पारितोषिके पटकावलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने या स्पर्धा ज्या आहे हे देण्यात आल्या होत्या. फूड फेस्टिवल असेल, रांगोळी स्पर्धा असेल, पारंपरिक वेशभूषा असेल, या स्पर्धांमधून सर्व विजेते ठरणारे हे जे स्पर्धक आहेत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण येथे संपन्न झालेलं आहे. धन्यवाद सर. आता वेळ झालेली आहे विशेष व्याख्यानाची. आजचा हा सोहळा ज्ञान, विचार आणि प्रेरणा यांचा संगम आहे. अशा महत्वपूर्ण प्रसंगी व्याख्यान देण्यासाठी आपल्या समवेत आहेत सन्माननीय डॉक्टर सचिन ओंबासेजी. त्यांना मी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करते. सर, मंचावरील उपस्थित मान्यवर, माननीय चंद्रकांत दादा, माननीय पालकमंत्री साहेब, कुलगुरू महोदय, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
मी काही स्वतः रिसर्च मला ऍक्च्युली कुलगुरू महोदयांनी विनंती केली व्याख्यान द्यावं. माझा काय तेवढा गाढ अभ्यास नाहीये, परंतु एक थोडंसं आम्हाला मी शाळेत मी स्वतःला जे काही शिकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांच्या जे स्वराज्य निर्माण केलं त्यानंतर मला वाटतंय ती आपली जी पूर्ण जी मराठी सत्ता जी निर्माण झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी 2 नावं कायम लोकांच्या स्मरणात राहतात, ज्याच्यामुळं आपल्या प्रशासन असेल की आणि लोकांच्या रयतेला मिळण्याला वेगवेगळ्या सेवा असतील. त्याच्यामध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं काम जे होतं विशेषतः म्हणजे जसं आता सध्या आपला जो पूर्ण केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्याचा आपल्या जे पूर्ण जो म्हणजे आपली जी संस्कृती आहे, धर्म आहे आणि त्याच्या संदर्भात त्याच्या वेगवेगळा वारसा जो आहे त्याला जपण्यासाठी, कारण कुठलाही समाज असतो त्याच्या संस्कृतीमुळे घडलेला असतो तो, आणि ही जी बाब आहे ते आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या म्हणजे प्रायमरी म्हणजे ज्या काळात कोणी विचार केला नसेल त्या काळात त्यांनी हे मूल्य रुजवली. त्याचबरोबर त्यांचं जे म्हणजे आमच्या पूर्ण प्रशासनासाठी आणि शासनासाठी सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लोकांच्या प्रश्न समजून घेणे आणि ते सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणे. म्हणजे आता मी जेवढं अहिल्यादेवींचं जेवढं वाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं हे आपल्याला हेच लक्षात येतं की ते जे काही इन्कम त्यांचा आपला रेव्हेन्यू यायचा तो मॅक्सिमम जो खर्च आहे तो लोकांचे शिक्षण असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या लोकांसाठी लागणाऱ्या सेवा आहेत यासाठी वापर केला जात असे. आणि मला विशेषतः वाटतं की महाराष्ट्र शासनानं पण विशेष यावर्षी आपलं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवींच्या नावावरून अहिल्यानगर केलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी कुलगुरू महोदय आणि यांना मी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला बोलवलं आणि पुढच्या जे विद्यापीठाची वाटचाल आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय समर्पकपणे अहिल्यादेवींचा आणि ऐतिहासिक वारसा सरांनी प्रस्तुत केला. धन्यवाद सर. संस्कृतामध्ये घेऊ ना सर. हो सर. हो सर. संस्कृतामध्ये एक पंक्ती फार प्रसिद्ध आहे. रत्नकीर्ती अपावृणम प्रागवैभव प्राचीन वैभव परत एकदा प्राप्त करूया असं याची ही पंक्ती फार प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे सोलापूरचं वैभव परत एकदा जागर करणारे सन्माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे सरांना मंतव्य प्रस्तुत करण्याची नम्र विनंती. एकदा दादा स्टेजवर बसलाय, दादाच असतात स्टेजवर पण. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत दादा, या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले या विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय प्रकाश महानवरजी, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सन्माननीय सचिनजी उंडासे, प्रकुलगुरू सन्माननीय लक्ष्मीकांत दामा, अतुल सकडे, प्रभारी कुलपती डॉक्टर कोकरे, स्टेजवरचे सगळे सन्मानी, पुढे बसलेले सगळे सन्मानी, आमच्या अध्यक्षापासून सगळे अहिल्याप्रेमी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी स्वागत करत असताना ज्या विद्यापीठाचं नामकरण राजमाता अहिल्यादेवींच्या नावाने झालं त्या विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींची 300वी जयंती या ठिकाणी साजरी होते. मला कुलगुरू साहेबांनी 2-3 वेळा निमंत्रण दिलं आणि मागच्या वेळी आलो त्या स्मारकाला भेटही दिली. आणि ती भेट देत असताना त्यांच्यासोबत स्मारक समितीचे सगळे सदस्य होते आणि त्यांच्या भावना सगळ्यांच्या
राजमातांच्या प्रती असलेल्या भावना मी प्रत्यक्ष अनुभवल्या. दादाने आता मला सांगितलं की ते स्मारकाचं काम पूर्ण झाल्यानंतर कुणाला आणायचं या संदर्भात आम्ही विचार करू, आणि ते खरं आहे. परंतु दादा, आम्ही परवा अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की 15 जुलै ही आमची अंतिम तारीख आहे. 15 जुलैपर्यंत आम्ही काम पूर्ण करणार. काय प्रगती झाली का नाही कुलगुरू साहेबांना माहिती त्यांच्या कामात. परंतु या ठिकाणी भव्य असं अहिल्यादेवींचं स्मारक उभं राहतंय आणि त्या स्मारकाचं काम पण वेगानं चालू आहे. आपल्या सगळ्यांना आज अभिमान वाटतो की राजमाता अहिल्यादेवींचं काम, त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि हे सगळं आज अख्ख्या देशामध्ये 300वी जयंती पूर्ण वर्ष साजरं करण्याचा निर्णय भारताचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी घेतला आणि त्याच निर्णयाने अख्ख्या देशामध्ये आज वातावरण अहिल्यादेवींच्या विचाराचं वातावरण झाल्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. एका बाजूला पंतप्रधान महोदय असतील, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री असतील, बाकी सगळे लोक असतील, हे सगळे अहिल्यादेवींचं कार्य, अहिल्यादेवीने आपल्याला दिलेले विचार पुढे घेऊन जात असताना सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये त्याचा कसा वापर करता येईल, त्याचं अनुकरण कसं करता येईल, या संदर्भात आता सगळेजण विचार करताना आपल्याला दिसतात. आज आपण बघतो अहिल्यादेवीने केलेल्या कामाच्या संदर्भात आपण सगळेजण कायम भूमिका मांडत असतो. पण मी या निमित्तानं सांगेन की 300 वर्षापूर्वी जी समाज व्यवस्था, जे राजकारण, जे समाजकारण, जे न्यायकरण अहिल्यादेवीने केलं, त्याचं अनुकरण जरी आपण केलं असतं तरी आपण खूप पुढे असतो, अशी परिस्थिती आज आपण सगळेजण पाहतोय. त्यावेळी शिक्षणाचं महत्व अहिल्यादेवींना माहिती होतं. आज आपल्याला शिक्षणाचं महत्व आजही सांगायला लागतं. पाणी अडवायला लागतं आणि मोठी मोठी तळी बांधायला लागतात, गावाच्या पाण्याची व्यवस्था करायला लागते, शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे. अहिल्यादेवीनं 300 वर्षापूर्वी समजलं होतं. आता आम्ही जलित शिवाय आपण चालवतो. असे अनेक गोष्टी आहेत. न्यायाच्या बाबतीत आपण बघितलं, न्याय कसा द्यावा, समाजव्यवस्थेमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन कसं जावं, याचा आदर्शवत उदाहरण काय असेल तर ते अहिल्यादेवींचं राजकारण, समाजकारण हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असेल. आज आपण बघतो प्रभू श्रीरामाचं राम मंदिर एका बाजूला बांधताना बघतो, पण जेव्हा मोगलांची आक्रमण झाली तेव्हा मोगलांनी सगळे हिंदू देवदेवतांचं मंदिरांचं प्रचंड मोठं नुकसान केलं आणि हिंदू धर्म संपला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जेव्हा मोगलांनी घेतली, त्यावेळी अहिल्यादेवी ठामपणे कामाला लागल्या आणि त्यांनी हिंदू धर्मातली सगळी मंदिरं, त्या सगळ्या मंदिराचं, जे मोगलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचं पुनरुज्जीवन करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं आणि हिंदू संस्कृती मजबूत करण्याचं काम अहिल्यादेवींनी त्यावेळी केलं. तेव्हापासून आजपर्यंत आपण काशी विश्वेश्वराचं उदाहरण देतो. जेव्हा अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केला त्या मंदिराचा, त्यानंतर आता मोदीजींनी केला, तेव्हा एवढा मोठा गॅप पडला पण पुन्हा मोदीजींना यायला लागलं. त्यामुळं आजही त्यावेळी अहिल्यादेवीने दिलेले विचार आज मोदीजी पुढे घेऊन जायचं काम करतायत. आज राज्य म्हणून आपले मुख्यमंत्री महोदय पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतात आणि आपण सगळे समाज बांधव त्या दृष्टीने काम करायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी अधिकचं मी बोलणार नाही. आजच्या कार्यक्रमाला कुलगुरू महोदयांनी मला सांगितलं होतं की भाऊ तुम्ही 31 तारखेला आलं पाहिजे, बाकी औपचारिकता मी ठेवली नाही. कारण मला कुलगुरू महोदयांच्या सूचना होत्या की तुम्ही या म्हणलं या. मी आलो, मला माहिती नाही बाकी काय कार्यक्रम आहेत काय. मला या ठिकाणी बोललो होतो, बाकी सगळे कार्यक्रम आवरत या ठिकाणी मी आलो. पण या ठिकाणी मी आल्यानंतर कुलगुरू महोदयांनी आम्ही ह्याला गेलो, स्मारकाला भेट देत असताना कुलगुरू महोदयांनी सांगितलं रस्त्याचं आमचं काम झालं पाहिजे. आता कुलगुरू महोदय 1 कोटी रुपयाचं काम झालं. 16 जूनच्या आत काम आपण कंप्लीट करू. 1 कोटी रुपये मंजूर करू. सोमवार त्याचं काम चालू होईल. अनेक कामांना सांगितली. त्यावेळी मला अनेक त्यांचा विषय होता की ते पुढच्या जागेचा विषय आहे,
तो मार्गी लागला पाहिजे आणि स्मारकाला तो रस्ता मिळाला पाहिजे. हायवेकडून तर डायरेक्ट स्मारकाला रस्ता मिळाला पाहिजे. या अनुषंगाने त्या जागेच्या विषयात बाकीचे अनेक प्रश्न या संदर्भात त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्या संदर्भात आपण बसून कसं मार्ग काढता येईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करू. दादा आहेत, आम्ही सगळेजण आहोत. पण आता फक्त बोलून चालणार नाही, कधीतरी त्याला निर्णायक मार्ग काढला पाहिजे. आता आपण प्रत्येक जयंतीला याचं आणि ह्याच्यावर काम केलं पाहिजे, हे पुढे नेलं पाहिजे, स्मारक झालं पाहिजे, या भाषणात आता आपण राहत्या कामा नये. स्मारक समिती आता कधीतरी स्मारक पूर्ण झालं पाहिजे आणि त्यासाठी मोदीजींना आणण्याचा जो तुमचा संकल्प आहे तो दादा मोदीजींच्या एकदम जवळ आहे. त्या दादांच्यावरती जबाबदारी तुमतो. आता जे काम आपल्या हातात येणार ते घ्यायचं नाही आपण. दादा मला रस्ता सांगितलं मी आपलं तो बळवून करतो. तेव्हा मोदीजींना आणण्याचं काम हे आता तुम्हाला करायला लागेल. कारण या सगळ्या लोकांच्या भावना, समाजाच्या भावना, इथल्या सगळ्यांच्या भावना आहेत की या भव्य अशा अहिल्यादेवींच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले पाहिजेत. आणि या भावना आम्ही तुमच्याजवळ दादा मांडलेल्या आहेत, मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ आम्ही मांडूच आणि आपण ती व्यवस्थापन करावी एवढी विनंती या निमित्तानं मी आपल्या विद्यापीठाचा तुमचा सहकार्य म्हणून आपलं दादांच्याकडे मागणं आहे आपलं आणि मी तुमच्यातला तर ती एक मागणी या निमित्तानं आमची आहे. बाकी आपण काही खूप मोठं नाही, पण आज सरकारमध्ये काम करत असताना दादा आमचे खूप ज्येष्ठ मंत्री आहात. परंतु आज सुदैवाने मला विठुरायाच्या नगरीचं आपल्या सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि जे काय या भागात काम करत असताना जे काय इथं करता येईल या विद्यापीठासाठी, स्मारकासाठी, या गावासाठी, आपल्या शहरासाठी, जिल्ह्यासाठी जे काय करता येईल ते करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि त्यावेळी तुम्ही जी जी जबाबदारी मला या विद्यापीठाच्या कामाच्या बाबतीत द्याल ती इमानदारीनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. याच्याबद्दल निश्चित राहा, कारण जयकुमार गोरे अहिल्यादेवींच्या विचाराचा पुरस्कर्ता आहे, त्या विचाराचा पाईक आहे. त्यामुळे इथं काही कमी पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो. कुलगुरू महोदय खूप चांगलं काम या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण करतात. असंच चांगलं काम या ठिकाणी होत राहावं. जे आपण सगळेजण अहिल्यादेवींच्या विचाराचे पाईक आहोत. आज ज्यांचा सन्मान झाला, त्यांनी छोट्या मोठ्या स्पर्धा गेल्या त्यात भाग घेतला आणि त्यांनी जे नैपुण्य दाखवले त्या सगळ्या स्पर्धकांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आलेल्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या. धन्यवाद माननीय श्री जयकुमार गोरेजी. यानंतर आपल्या आजचे प्रमुख अतिथी आपल्याला मार्गदर्शन करतील. आजचा विषय नाही, परंतु कार्यक्रम कसे चालावेत यावर एक सर्टिफिकेट कोर्स तयार करा. उच्च शिक्षण मंत्री आहे, तुम्ही गाईडलाईन करा. तर त्या सर्टिफिकेट कोर्समध्ये पहिला मुद्दा असा की अँकर नसावा. म्हणजे सगळ्या वक्त्यांचा मिळून जो वेळ आहे त्याचा निम्मा तर त्या घेतात. आता हे काय म्हणाले रे? हो तर म्हणाले ना. आता पुन्हा तुम्ही सॉरी, मी तुम्ही जे करताय त्याबद्दल काय प्रश्न. वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळे डायरेक्ट विषयाला सुरुवात करायची तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आजच जन्मदिवस आहे. त्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने देशभर प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू आहे. स्वतः माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जेव्हा हा निर्णय केला ते स्वतः काल इंदोरमध्ये या कार्यक्रमाला होते. एका अर्थाने 300व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला होते. आज स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीच्या कार्यक्रमाला आहेत. आम्ही सगळेजण 15 दिवसापूर्वी अहिल्यादेवींचं जे मूळ जन्मगाव आहे जामखेड तालुक्यामध्ये चौंडी, त्या गावी कॅबिनेटची मिटिंग केली. नॉर्मली कॅबिनेटची मिटिंग ही मुंबई नागपूरच्या बाहेर 2 वर्षापूर्वी संभाजीनगरला औरंगाबादला केली होती.
परंतु ती कॅबिनेटची मीटिंग चौंडीमध्ये करून एकूणच अहिल्यादेवींचं या समाजामध्ये केवढं मोठं स्थान आहे हे प्रस्थापित करण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न केला. आणि त्यामुळे आज आपल्या विद्यापीठामध्ये जे स्मारक आणि अध्यासन, खरं त्याला फक्त स्मारक स्वरूप नाही आहे, ते एक संशोधन केंद्र व्हावं असाही आपला प्रयत्न आहे. पहिली त्याचा सगळा सिव्हिल भाग पूर्ण होते, मग नंतर आपल्याला पुढचा टप्पा करायचा आहे की अहिल्यादेवींच्या आयुष्यातले जे वेगळे पैलू आहेत ज्यांना फक्त स्पर्श करत मी जाणार आहे, त्या पैलूंचा अधिक अभ्यास करून ते पैलू लोकांच्या समोर यावेत यासाठी स्मारक झाल्यानंतर आपण अध्यासन पण करणार आहोत, त्यात काही कोर्सेस डेव्हलप करणार आहोत. आणि त्यामुळे सोलापूर विद्यापीठामध्ये एका बाजूने स्मारकाचं काम सुरू आहे आणि आज 300वी जयंती पण आपण साजरी करतो. त्याप्रसंगी व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमारजी गोरे उपस्थित आहेत. व्यासपीठावर नव्याने सोलापूरला आयुक्त म्हणून लाभलेले डॉक्टर सचिन उंबासे आहेत, आपले कुलगुरू प्रकाश महानवर आहेत, आपले प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा उपस्थित आहेत. प्रामुख्याने ज्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे संचालक म्हटलेले आहेत, असे ज्यांनी हा विषय पुढे विकसित करत जायचं आहे असे डॉक्टर प्रभाकर कोळेकर जे उपस्थित आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित समाजाच्या विविध क्षेत्रातले मान्यवर, प्रामुख्याने उल्लेख नव्याने अध्यक्ष झाल्यामुळे आणि तुमच्या सिनेटचे मेंबर असल्यामुळे रोहिणी थोडेसे वादविवाद होते, ते सगळे माननीय मुख्यमंत्री संपवले आणि पहिला निर्णय अहिल्यादेवी होळकरांच्या व्यक्तिमत्वाला लोकांच्या समोर आणण्यासाठी आपण पहिला निर्णय केला की या विद्यापीठाला नाव दिलं. हे मूळ शिवाजी विद्यापीठ, त्यातून हे वेगळं विद्यापीठ, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्याला एक विद्यापीठ हे एकच आहे. हळूहळू ती कल्पना आहे की एक जिल्हा एक विद्यापीठ व्हावं, तर तसं सोलापूर विद्यापीठ वेगळं झालं, त्याला सोलापूर विद्यापीठ नाव होतं. तर 14 ते 19 मध्ये पहिला निर्णय आपण हा केला. आता अलीकडच्या काही महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचं, ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचं मूळ गाव आहे चौंडी, त्या जिल्ह्याचं नाव आपण बदलून अहिल्यानगर असं नाव त्या जिल्ह्याचं आपण केलं. असे खूप निर्णय आपण करत चाललेलो आहोत. ती कॅबिनेटची मीटिंग झाली चौंडीमध्ये, त्यात अहिल्यादेवींच्या जीवनातले अनेक पैलू समोर आणण्यासाठी खूप प्रकाशनं तयार करावीत, खूप लिखाण व्हावं असे निर्णयही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहेत. प्रामुख्याने मला काही वैशिष्ट्य, जे एक तर राजमाता होत्या, प्रामुख्याने मंदिरं जी तोडली गेली मुघलांकडून ती मंदिरं पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाण्याची सोय व्हावी, कारण त्यांना असं लक्षात आलं की सैन्यावर जाताना मोठ्या प्रमाणात सैनिकांचे पाण्याचे हाल होत आहेत. त्याचबरोबर त्या गावामधून सैनिक जात असताना गावातच पाणी नाही, गावाचे पाण्याचे हाल होत आहेत, म्हणून जयकुमार गुरुजीने म्हटल्याप्रमाणे अनेक पाणवठे निर्माण केले. ह्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण ज्या गोष्टी मी आता सांगणार आहे, ज्या माहिती नाही म्हणून सांगणार नाही, त्या अधोरेखित करणार आहे, अंडरलाईन करणार आहे. आणि ते त्या काळात होतं तर ते ह्या काळात सुद्धा यायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला माहिती आहे की 1733च्या दरम्यान वयाच्या 8व्या वर्षी पेशव्यांचे नामवंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे 9 वर्षाचे चिरंजीव, म्हणजे 8 वर्षाच्या अहिल्यादेवी, 9 वर्षाचे मल्हाररावांचे चिरंजीव खंडेराव यांच्याशी अहिल्याचा विवाह झाला. तोही प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्या भागामध्ये मल्हारराव वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवर फिरत असताना चौंडी गावामध्ये त्यांनी या अहिल्यादेवींना पाहिलं आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की हिला मी सून म्हणून घेऊन जाणार. आणि मग पुढे तो विवाह झाला शनिवारवाड्यावर.
पुण्याला, ज्या विवाहाला स्वतः बाजीराव पेशवे उपस्थित होते आणि अहिल्यादेवीनं त्या काळात त्यांनी 200 तोळे सोन्याचे दागिने घातले होते. मला असं वाटतं की त्यांचं लग्न झालं, त्यांना 200 तोळे दिले हा विषय महत्वाचा नाही. त्या काळात त्यांचे वडील मानकोजी शिंदेनी त्यांनी शिकावा साजरा केला. शिक्षणाची व्यवस्था नव्हती तर त्यांनी स्वतः अहिल्यादेवींना लिहायला वाचायला शिकवलं. मी हे अधोरेखित करतोय. त्या काळात त्यांनी हा आग्रह धरला आणि नुसतं लिहायला वाचायला शिकवलं नाही तर सगळ्या प्रकारचं युद्धशास्त्रामधलं शिक्षण त्यांनी तिला दिलं. त्याही इतक्या हुशार की त्यांनी ह्या शिक्षण घेत असताना मराठी सोबत त्या काळात पुन्हा एकदा संस्कृत आणि हिंदी भाषेवर आपलं प्रभुत्व निर्माण केलं, पाली भाषेवर आपलं प्रभुत्व निर्माण केलं. आणि अशी एका अर्थाने त्या काळामध्ये शिकलेली मुलगी ही यांना आपली सून म्हणून मिळाली आणि मल्हारराव होळकर तिला सून म्हणून घेऊन आले. आता मल्हारराव होळकर आणि सून म्हणून आणल्यानंतरही त्यांनी तिला आणखीन प्रशिक्षण कसं मिळेल असाच प्रयत्न केला. आता दुसरी गोष्ट अधोरेखित करतोय ती पण फार महत्वाची आहे की त्या काळामध्ये धनगर समाजामध्ये अशी प्रथा होती की 1 रुपया पुरुषाने कमवला तर त्यातले 4 आणे महिलेचे आहेत. ते माझ्या बायकोचे आहेत, ते माझ्या घरातल्या महिलांचे आहेत. आजही पुरुष ते करायला धजावतो किंवा मला माहित नाही, पण त्यावेळेला त्यांनी असं केलं होतं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये मल्हाररावांनी पेशव्यांकडे हा आग्रह धरला की बा मला जे तुम्ही द्याल सरदार म्हणून त्यातला मोठा हिस्सा माझ्या घराला, माझ्या बायकोला, माझ्या घरातल्या महिलांना मिळाला. त्यावेळेला पेशव्यांनी ही प्रथा सुरू केली की जे काही दिलं जाईल त्याचे 2 भाग होतील आणि त्या 2 भागामधला एक भाग असेल खाजगी आणि दुसरा भाग असेल दौलत. खाजगी हा प्रामुख्याने त्या घरातल्या महिलांचा त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये स्वातंत्र्य, दौलत हा प्रामुख्याने त्यांना जे सुभेदारी मिळाले त्या सुभेदारीच्या साठी खर्च करण्याचा विषय. मला असं वाटतं की या अनेक गोष्टी या आजही नसलेल्या जाणवतात आणि त्या खरं म्हणजे आपण सगळ्यांना मिळून एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लढाईमध्ये 29 वर्षीच अहिल्यादेवींचे श्रीमान गेले. त्यानंतर त्यांच्या मुलाला सुभेदारी मिळाली, अचानक मुलगाही गेला आणि मग त्यानंतर ही सगळी धुरा ही अहिल्यादेवींवर आली आणि संपूर्ण आदर्श कारभार हा त्या ठिकाणी त्यांनी केला. त्या त्यांच्या कारभारामधले काही मुद्दे मांडून माझं बोलणं संपवणार आहे. चोख आणि कठोर प्रशासक मल्हाररावांनी अहिल्याबाईंना प्रत्यक्ष राज्यकारभाराचे धडे दिले. म्हणजे पत्रांची ने-आण करणाऱ्यावर लक्ष ठेवणे, त्याची व्यवस्था पाहणे, तोफांसाठी दारू कशी तयार करायची इथपासून ते युद्धभूमीपासून दारूचा कारखाना किती अंतरावर असावा, तोफा कशा वाहून न्यायच्या, त्याकरता बैलगाड्यांची निवड कशी करायची, अशी कितीतरी कामं त्यांनी आपल्या सासऱ्यांकडून शिकून घेतली. झाडपाल्याच्या औषधाची माहिती घेतली असल्याने त्या औषधोपचारही करत असत. राज्यकारभाराचे धडे घेत असतानाच आपल्या सगळ्या प्रजेकडे लक्ष राहणं, आपले सासरे आणि त्यानंतर मल्हारराव गेले नाहीत, मल्हारराव नंतर गेले, मल्हाररावांचा मुलगा म्हणजे अहिल्यादेवींचे श्रीमान आधी गेले, तर त्या सगळ्या लढायांवर गेलेले असताना राज्याची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे असायची. आता एक अतिशय आपण विचार करू असा एक मुद्दा मी आपल्या सगळ्यांना पुढे मांडणार आहे. त्यांच्या खंडेरावांना म्हणजे त्यांच्या पतींना वर्षभराचा जो तनखा होता, तर 1 वर्ष असं झालं की त्यातले वर्षभराचा तनखा त्यांनी 2 महिन्यातच संपवला आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे ज्यावेळेला ते मुनिमाकडे मागायला लागले आणि मुनिमाने असं म्हटलं की मला याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही, तुम्हाला वर्षभराचं जे आहे ते मी दिलंय. त्यावर खंडेराव हे रागावले आणि त्याने अहिल्यादेवीच्या हातामधल्या हिशोबाच्या वह्या फेकून दिल्या. अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये आपल्या नवऱ्याला या हिशोबाच्या वह्या फेकल्यामुळे 25 मोहरांचा दंड ठोठावला आणि हा 25 मोहरांचा दंड ठोठावल्यानंतर त्यांच्या सासूबाईंनी असं म्हटलं की योग्य केलंस,
हवं तर मी मला जे म्हणजे तिची 50-50 झालं होतं त्या माझ्या पैशातून मी देईन, पण त्यांनी जर अशा प्रकारचा उद्दामपणा केला असेल तर त्याला दंड ठोकायला पाहिजे. तो ठोकला आहे. साहसच आत्ताच्या महिलांचं आपल्या नवऱ्याचं चुकलं तर त्याला दंड करण्याचा विचार केला पाहिजे. विचाराधीन आपल्याला हेही माहिती आहे की खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती जाळाची पद्धत असल्यामुळे त्या सती जाळावर असं झाल्यानंतर मल्हाररावांनी आणि मल्हाररावांच्या पत्नीने त्यांना सर्व बाजूने समजावलं की तू ह्यासाठी जन्माला आलेली नाहीस, तुला जगायचं आहे. आणि मग त्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे त्या सती गेल्या नाहीत. परंतु सती गेलेल्या खंडेरावांच्या ज्या 9 पत्नी होत्या त्यांच्या एका विधीच्या बाबतीमध्ये त्या काळात अहिल्यादेवी काय म्हणाल्या हे वाचलं तर आपल्याला आज संध्याकाळपर्यंत डोक्यामध्ये झिंजण्या येतील. त्या काळामध्ये खंडेरावांच्या 6 मासी श्रद्धांचा विधी सुरू होता. त्यांच्यावर सती गेलेल्या बायकांची नावं घेतली. आपल्याला माहिती आहे ना, श्राद्धाच्या वेळेला नावं घेतात. 2 त्यांच्या 9 मधल्या मुस्लिम महिला बायका होत्या. एकीचं नाव शबनम आणि एकीचं नाव शकीना. ती नावं नाही घेतली गेली. अहिल्या देवीने त्याबाबत शास्त्रींना विचारलं. सगळेजण गप्प बसले. अंतोशास्त्री गौतमाबाईंशी म्हणजे त्यांच्या सासूबाईंशी बोलले. त्यावेळेस बाईजी तिला म्हणाल्या या बायका यवन म्हणजे मुस्लिम धर्माच्या आणि त्यामुळे त्यांना तर्पण देता येणार नाही. अहिल्यादेवी काय म्हणाल्या, स्वामींबरोबर सती गेल्या एवढं नातं पुरेसं आहे ना, त्याही गेल्या ना सती, मग त्यांना करा तर्पण द्यायचं. 300 वर्षापूर्वी किंवा त्या तोपर्यंत 29-30 झाले असेल, 270 वर्षापूर्वी अहिल्यादेवीने आग्रह केला. त्या सासऱ्यांकडे गेल्या, म्हणाले की विधी थांबवा, या दोघींना सुद्धा तर्पण म्हणजे त्यांनाही पाणी दिल्याशिवाय हा विधी होणार नाही. मल्हारराव हे त्या काळात किती प्रगतीशील होते ते म्हणाले की ती म्हणते ते बरोबर आहे. आणि त्यांनी शास्त्रींना आदेश दिला आणि त्या 2 शबनम आणि शकीना या 2 त्यांच्या पत्नींना सुद्धा मुसलमान असून सुद्धा त्यांना त्या विधीमध्ये पाणी सोडलं गेलं. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की खूप वेळ झाला आहे, परंतु तरी एक प्रशासनातला त्यांचा गुण सांगायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांचा मुलगा म्हणजे त्याच्याकडे जेव्हा सुभेदारी आली त्यावेळेला त्याने वाड्यावर सुशोभित करला. जसं आता आम्ही मंत्री सुशोभित करतो ना मंत्री झाल्यानंतर, तसं वाड्यावर जास्त खर्च केला. त्यावर त्यांनी सुभेदार झालेल्या आपल्या मुलाला रागवून असं म्हटलं की अशा प्रकाराने प्रजेचा पैसा स्वतःवर खर्च करण्याचा तुला अधिकार नाही. जयकुमारजी, आपण आपल्या मंत्र्यांना सगळ्यांना सांगूया की बंगल्यावर जास्त खर्च करू नका. आणखीन एक सांगून मी माझं बोलणं संपवेन, ते आहे की ज्यावेळेला त्यांच्या मुलीला नवरा शोधण्याचा वर शोधण्याचा विषय आला त्यावेळेला त्यांनी काय केलं, होळकरांच्या राज्यात भिल्लांचा उपद्रव वाढला होता. ते वाटसरूने लुटत असत, डेरे रावटेही लुटायचे. लुटीचा हिस्सा काही सरंजामदारांकडे जायचा, त्यामुळे त्यांना फूस असायची. यात्री सुरक्षित राहिले नाहीत की स्त्रिया महेश्वरात जाऊन अहिल्याबाईने दरबार भरवला. राज्यात भिल्ल आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त जो शूरवीर करेल, राज्यात भिल्ल आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त जो शूरवीर करेल त्याच्याशी माझ्या मुलीचा मी विवाह करण्याचं घोषित केलं. आणि ते घोषित केल्यानंतर एका शूर तरुणाने आव्हान स्वीकारलं. यशवंत फणसे त्याचं नाव. भिल्ल्यांच्या म्होरक्यांनीच त्यांनी अहिल्याबाईंपुढे आणून हजर केले. मुक्ताबाईचा हात त्यांनी यशवंतरावांच्या हाती दिला. त्या काळात भिल्लजाबाई केला. आता आहे की हिंमत कोणाची इंटरव्ह्यू करणार. आणि मला असं वाटतं की त्यांनी तलाव बांधले, त्यांनी मंदिरं किती बांधली, 12,000 मंदिरं बांधली. 12,000 आपण कल्पनाच करू शकत नाही. हे आमचे डांगरे माझी खूप स्तुती करतात. पुण्यामध्ये आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये 250 मंदिराचं पुनरुत्थान केलं. मलाही बरं वाटायचं, 250 मंदिरं डांगरेमध्ये म्हणायचे, काहीतरी त्यांचं काम असेल म्हणून म्हणायचे की दादा तुम्ही किती मंदिरं बांधता. राजकारणामध्ये काम करून घ्यायचं असेल तर थोडी स्तुती करायची असते.
जयकुमार गोरे कोणाच्या स्तुतीला ऐकत नाही. पण मी जेव्हा वाचायला लागलो तर 12,000 मंदिरांचं पुनर्निर्माण या मातेने केलं. अशा खूप गोष्टी या सांगण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे मी उशीर झाला असला तरी आपल्या सगळ्यांसमोर ते मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याकडे काय झालेलं आहे की कुठल्याही जयंती पुण्यतिथीला जो परंपरागत मांडणी असते ती मांडणी आपण करत असतो. मग त्यांची शंकरावर असणारी भक्ती, आणि पण ती भक्ती कशातून निर्माण झाली? त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या डोळ्याला किती जण गेले, त्यांचे सासरे गेले, त्यांच्या सासूबाई गेल्या, त्या सासऱ्याने त्यांना सगळं शिकवलं, ते गेले, नवरा गेला, मुलगा गेला, नंतर मुलगी पण गेली. इतक्या सगळ्या घटनांनंतरही त्या नॉर्मल जीवन जगल्या. ह्याचं कारण प्रचंड शंकरावरची त्यांची श्रद्धा. ज्या प्रकारे काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी तुम्ही सगळेजण भाग्यवान जसं म्हणतो की या विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव दिलं गेलेलं आहे आणि त्याला साजेसं शिक्षण इथे मिळालं पाहिजे. याचा कुलगुरूंशी झालेला संवाद सांगून माझं बोलणं संपवतो. ते मला सांगत होते की ही बिल्डिंग झाली, ती बिल्डिंग झाली, ती बिल्डिंग झाली. म्हटलं मला कोर्सेसचं सांगा, शिक्षणाचं सांगा, नवीन कोर्सेस. ते म्हणायला 14 नवीन कोर्सेस आम्ही सुरू केले. तर जसं जयकुमारजी आणि मी बांधकामाला तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही. यावर्षी केंद्राकडून 100 कोटी आले, ज्यात 60 कोटी केंद्राचे असतात, 40 कोटी राज्याचे असतात. जयकुमारजींनी एक रस्ता आपल्याला दिला. पण या विद्यापीठामध्ये नवनवीन कोर्सेस कसे सुरू होतील? ते कोर्सेस सुरू करताना अहिल्यादेवींनी ह्या जाता त्यांना पाली भाषा यायची. आज पाली भाषा येणारी माणसं झालेली नाही, त्यामुळे आपलं सगळं जे ग्रंथ आहेत ते वाचायलाच कोणी नाही आहे. मग पाली भाषेत एखादा कोर्स सुरू करता येईल का? मी आज आता लगेच काही सुचवत नाही, परंतु असं अहिल्यादेवींचं आहे. फारच चांगलं. तर अहिल्यादेवींचं नाव आपण विद्यापीठाला दिलं आहे, त्याला साजेसा विद्यापीठाचा कारभार चालला पाहिजे. त्यांनी जसं त्यांच्या नवऱ्याला ठणकावलं, 2 महिन्याचा पगार तुझा घेतलायस, आता उरलेला तुला पुढच्या वर्षी मिळणार. आणि त्यांनी ज्यावेळेला वया फेकल्या त्यावेळेला त्याला दंड केला. तर तीच भूमिका इथल्या प्राध्यापकांच्या, नॉन टीचिंगच्या सगळ्यांच्या व्यवहारात असली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा धरतो. आणि खूप उशीर झाल्यामुळे मला असं वाटतं की आभारी मानले गेले तसं म्हणून कार्यक्रम संपला असं मीच घोषित करतो. किलोग्रामचं भाषण व्हायचं, किलोग्राम भाषण. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करते. खूप खूप धन्यवाद सर. मला वाटतं सृजनशीलता आणि सर्जनशीलता